वास्तुशास्त्रानुसार घरात बेलपत्राचे झाड कुठे लावावे? वास्तूमध्ये बेलपत्र हे धनप्राप्ती, सकारात्मकता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथेनुसार बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत श्रावण मासात घरातील योग्य ठिकाणी ते लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा व्यक्तीवर राहते. असे मानले जाते की हे झाड देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे. म्हणूनच श्रावण मासात घरात बेलपत्र लावणे खूप फलदायी मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात बेलपत्राचे झाड योग्य दिशेने लावणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने ठेवल्याने व्यक्तीला शुभ फळांऐवजी अशुभ फळं मिळू शकते. असे मानले जाते की बेलपत्र नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच घरात ईशान कोणात लावावे. याशिवाय तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील ठेवू शकता. असे केल्याने घराचे वातावरण सकारात्मक होते आणि व्यक्तीला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. घराची ही दिशा सर्वात शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत बेलपत्र लावताना नेहमी या दिशेची काळजी घ्या. श्रावण महिन्यात घरात कोणत्याही दिवशी बेलपत्राचे झाड लावता येते, परंतु या महिन्यात सोमवारी बेलपत्र घरी आणणे सर्वोत्तम मानले जाते. सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही या खास दिवशी घरात बेलपत्राचे झाड लावले तर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचे विशेष आशीर्वाद व्यक्तीवर राहतात. तसेच दर सोमवारी भगवान शंकराच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. पण महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का? अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विषनिवारक गुणधर्म आहेत, म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची 3 पाने भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजे शिवाचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. याचे शिवपुराणातही नमूद केले आहे महत्त्व. भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे, कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये 3 पाने एकत्र जोडलेले आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे, पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वतः त्याचा महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही. शिवपुराण व्यतिरिक्त या पुराणात सुद्धा उल्लेख बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंध पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वरी देवी, फांद्यांमध्ये दक्षयाणी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते. शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे. बेलपत्र अर्पण करताना या मंत्रांचा जप करा. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रम च त्रिधायुतम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की 3 गुण, 3 डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि 3 जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला 3 पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो. रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत. असे सांगितले जाते की 3 पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे. मात्र 3 पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये असेही सांगितले जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी बेल झाडांमध्ये निवास करतात. ज्या घरात बिल्ववृक्ष लावले जाते ते घर लक्ष्मी निवासस्थान असल्याचे सांगितले जाते.
बिल्वपत्र हे शिवाच्या 3 डोळ्यांचे प्रतीक देखील मानले जाते. ही 3 डोळे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान पाहतात. त्याचप्रमाणे श्रावण मासात आणि महाशिवरात्रीला महादेवाला बिल्व पाणी अर्पण केल्याने समृद्धी, शांती आणि शीतलता प्राप्त होते. जर तुम्हाला पोटासंबंधी समस्या जसे की गॅस, ॲसिडिटी आणि अपचन होत असेल तर बेलपत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे पचनक्रिया मजबूत करतं. रोज सकाळी उपाशीपोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटासंबंधी अनेक समस्या दूर करू शकतात. आजकाल भरपूर लोक हृदयरोगांचे शिकार होत असतात. अशात बेलपत्र हे आजार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. यात अँटीऑक्सिडंट्स गुण असतात, जे हृदयरोगापासून बचाव करतात आणि हृदय मजबूत ठेवतात. नियमितपणे बेलाची पानं खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात. डायबेटिसच्या रुग्णांसाठी बेलपत्र खाणं फायदेशीर ठरू शकतं. यातील फायबर आणि इतर पोषक तत्वामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत मिळते. बेलपत्र नियमित खाणं डायबेटिसच्या रुग्णांसाठी एक नॅचरल उपाय ठरू शकतो.